periodic trends in modern periodic table. First trend we will see valency. The number of electrons present in the outermost shell determines the valency of an atom. Outermost shell is called as valence shell, while the electrons present in the outermost shell are called valence electron. तर 9th स्टँडर्डमध्ये आपण बघितलं की प्रत्येक शेलची आपली कॅपॅसिटी असते. पहिल्या शेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलची 8 इलेक्ट्रॉन, थर्ड शेलची 18 इलेक्ट्रॉन आणि फोर्थ शेलची 32 इलेक्ट्रॉन अकॉर्डिंग टू 2n² रूल. या ठिकाणी कुठल्याही एलिमेंटला स्टेबल होण्यासाठी टू गेट स्टेबिलिटी दॅट एलिमेंट शूड हॅव इफ फर्स्ट शेल इज द लास्ट शेल. जर पहिली शेल ही जर शेवटची शेल असेल तर त्याला 2 इलेक्ट्रॉन्स पाहिजे स्टेबल होण्यासाठी. दुसरी सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ कुठलीही शेल असेल तर त्याला स्टेबल होण्यासाठी त्यामध्ये मिनिमम 8 इलेक्ट्रॉन्स असणे आवश्यक आहे. तर सगळ्याच आपण सेकंड पिरियड आणि थर्ड पिरियडला जर बघितलं तर लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन these elements have less than 8 electron in their outermost orbit. So to attain the electronic configuration of nearest inert gases, जवळच्या इनर्ट गॅसेसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवण्यासाठी त्यांना दे कॅन लूज इलेक्ट्रॉन और दे कॅन गेन इलेक्ट्रॉन और एक्सेप्ट इलेक्ट्रॉन. आता एक्सेप्ट कोण करेल आणि लूज कोण करेल? तर दोज ॲटम्स विच हॅव लेस दॅन 4 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल विल लूज इलेक्ट्रॉन. ज्या ॲटमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ही 4पेक्षा कमी असेल ते इलेक्ट्रॉन लूज करेल. लिथियम 1 इलेक्ट्रॉन लूज करेल म्हणून त्याची व्हॅलेन्सी 1. बेरिलियम 2 इलेक्ट्रॉन लूज करेल म्हणून त्याची व्हॅलेन्सी 2. बोरॉन 3, कार्बन 4. 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असणारे नायट्रोजन 5. दिस nitrogen will gain 3 electron. If it gains 3 electron, its configuration becomes 2,8 and it becomes stable, or it gets the electronic configuration of neon 2,8. तर त्याला तो 3 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करेल म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन होईल म्हणून त्याची व्हॅलेन्सी 3. 3 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केले म्हणून त्याची व्हॅलेन्सी 3. ऑक्सिजन 2 6 इलेक्ट्रॉन्स आहे. इट विल गेन 2 इलेक्ट्रॉन्स, therefore its valency will be 2. Fluorine, it has 7 electron, it will gain 1 electron, so its valency is 1. And neon, it has 8 electron, therefore it will not lose or gain electron, therefore its valency will be 0. So the trend that is observed in the second and third period is as we go from left to right, डावीकडून उजवीकडे जात असताना valency goes on increasing from 1 to 4 and then start decreasing from 4 to 0. आपल्याला जे ट्रेंड पाहायला मिळते सेकंड पिरियडमध्ये आणि थर्ड पिरियडमध्ये की व्हॅलेन्सी लेफ्टकडून राईटकडे जात असताना व्हॅलेन्सी वाढत जात आहे 1 2 3 4 आणि त्यानंतर मग कमी होत जात आहे 3 2 1 0. दीज ट्रेंड्स आर ओनली ऑब्झर्व इन सेकंड अँड थर्ड पिरियड. हे झालं पिरियडच्या बाबतीत. अलॉंग द ग्रुपमध्ये काय होते? The elements present in the same group have same valency. एकाच ग्रुपमध्ये असणाऱ्या, हा फर्स्ट ग्रुप आहे, या ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंटची व्हॅलेन्सी सेम आहे. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम या सगळ्यांची व्हॅलेन्सी 1 1 1. का? बिकॉज दे हॅव 1 इलेक्ट्रॉन इन देअर आउटरमोस्ट शेल. हायड्रोजनच्या लास्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन, लिथियमच्या 1, सोडियम 1, पोटॅशियम अगेन 1. So as they are having same electrons in their outermost shell, 1 electron in their outermost shell, their valency is 1. Second group, they have 2 electrons in their outermost shell, therefore their valency is 2. 17th group, halogen family, they have 7 electron in their outermost shell, so their valency is 1. So
The elements in the same group have same valency because they have same number of electrons in their outermost shell. Elements having or atoms having electron 1 or 7 has valency 1. Atoms having electron 2 or 6, their valency is 2. Atoms having electron 3 or 5, their valency is 3, and the atom having 4 electron, its valency is 4. Then the second is atomic size. Atomic size means the size of an atom is indicated by its radius. atomic size ही atomic radius वर ठरत असते. atomic radius म्हणजे काय? The atomic radius is the distance between the nucleus and the outermost shell. न्यूक्लियस पासून शेवटच्या शेलपर्यंतचं जे डिस्टन्स आहे, या डिस्टन्सलाच आपण ॲटोमिक रेडियस असं म्हणतो, आणि ही ॲटोमिक रेडियस ॲटोमिक साईज ठरवते. ॲटोमिक रेडियस इज मेजर्ड और ॲटोमिक साईज इज मेजर्ड इन पिकोमीटर. ॲटोमिक साईज हे पिकोमीटरमध्ये मोजतात. 1 पिकोमीटर इज इक्वल्स टू 10⁻12 मीटर. आता ट्रेंड पाहणार आपण पिरियडमध्ये आणि ग्रुपमध्ये. तर अलॉंग द पिरियड, ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जेव्हा आपण लेफ्टकडून राईटकडे जातो तेव्हा ॲटोमिक नंबर गोज ऑन इन्क्रीजिंग. ॲटोमिक नंबर वाढत आहे. लिथियम 3, 4, 5, 6, 7, 8 अँड 9. तर आपण लेफ्टकडून राईटकडे जात असताना ॲज वी आर गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, ॲटोमिक नंबर गोज ऑन इन्क्रीजिंग. इफ यू ऑब्झर्व देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, one electron is added in the same shell. आता इथे लिथियम आहे 2 1, बेरिलियम 2 2, बोरॉन 2 3, कार्बन 2 4, नायट्रोजन 2 5, ऑक्सिजन 2 6, फ्लोरीन 2 7. म्हणजे प्रत्येक वेळेस एक एक इलेक्ट्रॉन वाढत आहे. बट धिस इलेक्ट्रॉन इज इन्क्रीजिंग इन द सेम शेल. प्रत्येक वेळेस इलेक्ट्रॉन वाढत आहे, पण ते इलेक्ट्रॉन त्याच शेलमध्ये. सेकंड पिरियड आहे, सेकंड शेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत आहे. थर्ड शेल आहे, थर्ड पिरियड आहे, थर्ड शेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत आहे. तर ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, ॲटोमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे लिथियम हॅज द लार्जेस्ट ॲटोमिक साईज इन द सेकंड पिरियड, अँड फ्लोरीन हॅज द लीस्ट or the smallest size in the second period. Same in third period, sodium has the smallest size and sodium has the largest atomic size in the third period, and chlorine has smallest atomic size in the third period. So we will see how this atomic size goes on decreasing. So we will try to explain with the help of diagrams. Second period, lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon. Lithium, electronic configuration 2 1, means it has 1 electron in its outermost shell. We know that nucleus is positively charged. As it contains proton, it is positively charged, and electrons are negatively charged. There is an attraction between dissimilar charges, opposite charges. न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो. अपोजिट चार्जेस असल्यामुळे त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असते. एकच इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे अट्रॅक्शन न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेलमधलं अट्रॅक्शन कमी असते. ॲज दे हॅव लिथियम हॅज ओनली 1 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट, इट एक्झर्ट लेस पुल टुवर्ड्स द न्यूक्लियस. तो जास्त खेचला जात नाही, कमी खेचला जातो. त्यामुळे दॅट्स वाय द साईज ऑफ लिथियम इज लार्जर. बेरिलियम हॅज 2 इलेक्ट्रॉन, इट एक्झर्ट मोर पुल ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ लिथियम. देअरफॉर इट्स ॲटोमिक साईज इज स्मॉलर दॅन लिथियम. ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग, these electrons exert greater pull towards the nucleus. जशी जशी इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते, इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसकडे जास्त अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे त्यांची जी साईज आहे ती कमी कमी होत जाते. सो इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल
as we go from left to right, atomic size goes on decreasing. This trend is again seen in only two periods, second and third. Then atomic size along the ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज कशी वाढत जाते, काय ट्रेंड आहे इथे आपल्याला. तर हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम हा फर्स्ट ग्रुप आहे. यामध्ये ॲटॉमिक नंबर हायड्रोजनचा 1, लिथियम 3, सोडियम 11, पोटॅशियम 19. ॲटॉमिक नंबर वाढत आहे म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण वाढत आहे, पण ॲटॉमिक साईज कमी कमी होत जाते. दो द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इन्क्रीजेस but the atomic size decreases because here as the number of electron increases, atomic number is increasing, shell also increases. इथे शेल पण वाढत आहे. पिरियडमध्ये इलेक्ट्रॉन्स वाढत होते पण इलेक्ट्रॉन्स एकाच शेलमध्ये फिल्ड होत होते. इथे ॲटॉमिक नंबर वाढत आहे पण इथे शेल पण वाढत आहे. हायड्रोजनला एकच शेल आहे, लिथियम हॅज 2 shells, sodium has 3 shells and potassium has 4 shells. As the shell increases, atomic size also goes on increasing. So in the period along the group, atomic size goes on increasing from top to bottom. टॉप कडून बॉटम कडे जात असताना ॲटॉमिक साईज वाढत जाते. as we go from top to bottom along the group, atomic size goes on increasing because the number of shell goes on increasing from top to bottom. Then the next trend is metallic and non-metallic character. In the modern periodic table, the elements on the left side are metals, on the right side are non-metal, and the elements on the zigzag line are metalloid. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये झिगझॅग लाईनच्या डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला सर्व मेटल्स आहेत, राईट साईडला नॉन मेटल्स आहे आणि झिगझॅग लाईनवर सर्व मेटलॉइड्स. तर मेटलिक अँड नॉन मेटलिक प्रॉपर्टी और कॅरेक्टर्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मेटल्स टुवर्ड्स द लेफ्ट अँड नॉन मेटल्स टुवर्ड्स द राईट. मेटल हॅज अ टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. ची टेंडन्सी इलेक्ट्रॉन लूज करण्याची असते, वाईल नॉन मेटल हॅज अ टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन, दे एक्सेप्ट इलेक्ट्रॉन. मेटल्स लूज इलेक्ट्रॉन, दॅट्स वाय दे फॉर्म पॉझिटिव्ह आयन, दॅट इज कॅटायन. नॉन मेटल हॅज अ टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन, ते इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतात, दे फॉर्म निगेटिव्ह आयन्स. निगेटिव्ह आयन्सलाच आपण म्हणतो अनायन्स. आपण इथे काही एक्झाम्पल पाहिले. सोडियम 281, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. सोडियम लूजेस 1 इलेक्ट्रॉन. सोडियम एक इलेक्ट्रॉन लूज करते. इट ॲक्वायर्स द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नियरेस्ट इनर्ट गॅस निऑन. एक इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 28 होते, विच इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निऑन. ॲज इट लूज 1 इलेक्ट्रॉन, इट ॲक्वायर्स 1 पॉझिटिव्ह चार्ज. एक इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे त्याच्यावर 1 पॉझिटिव्ह चार्ज येतो. कारण ॲटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल, दे हॅव सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. ॲज इट लूज 1 इलेक्ट्रॉन, त्यांनी एक इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे प्रोटॉनची संख्या 1ने वाढते म्हणून त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. मॅग्नेशियम लूजेस 2 इलेक्ट्रॉन्स अँड एक्वायर्स द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निऑन 28. ॲज इट लूज 2 इलेक्ट्रॉन, इट ॲक्वायर्स 2 पॉझिटिव्ह चार्ज. नॉन मेटल्समध्ये क्लोरीन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287, 7 इलेक्ट्रॉन्स आहे. इफ इट एक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन अँड ॲक्वायर्स द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲरेगॉन. क्लोरीन एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲरेगॉन इतकं होते म्हणजे 288. इथे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केल्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. ॲज द क्लोरीन एक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन, number of electron is increased and that's why it acquires negative charge. Oxygen electronic configuration 2,6, as it has 6 electron in its outermost orbit, it accepts 2 electrons and acquires the electronic configuration of neon, therefore it acquires 2 negative charge. So the trend in the periodic table
तर जे ट्रेंड आपल्याला बघायला मिळते पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्टकडून राईटकडे जात असताना, ॲज वी मूव फ्रॉम लेफ्ट टू राईट, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, तर लेफ्टकडे जात असताना मेटलिक प्रॉपर्टी डिक्रीजेस अँड नॉन मेटलिक प्रॉपर्टी इन्क्रीजेस. म्हणजे लेफ्टकडून राईटकडे जात असताना मेटलिक प्रॉपर्टी हळूहळू कमी कमी होत जाते आणि नॉन मेटलिक प्रॉपर्टी हळूहळू वाढत जाते. डायग्रामच्या मदतीने आपण पाहू की सेकंड पिरियडमध्ये मेटलिक प्रॉपर्टी लेफ्टकडून राईटकडे जाताना कमी का होते. तर त्याचं कारण आहे की ॲटॉमिक साईजसुद्धा लेफ्टकडून राईटकडे जाताना कमी होते. जितकी जास्त ॲटॉमिक साईज असेल, ॲटॉमिक साईज जर जास्त असेल तर लास्ट आउटरमोस्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होतात आणि ते सर्वात चांगले मेटलिक प्रॉपर्टी दाखवतात. तर लिथियम 1 इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणून हा सर्वात चांगला मेटलिक इज अ स्ट्रॉंग मेटल. बेरिलियम 2 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, इट लुजेस 2 इलेक्ट्रॉन, सो इट इज लेस मेटलिक दॅन लिथियम. बोरॉन loses 3 इलेक्ट्रॉन, so it is less metallic than lithium and beryllium. So metallic property goes on decreasing. तर metallic property कमी कमी होत आहे. जितके कमी इलेक्ट्रॉन तितका जास्त मेटलिक, जितके जास्त इलेक्ट्रॉन तितका कमी मेटलिक. नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या, इलेक्ट्रॉन जे आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ती जास्त आहे. त्यामुळे दे हॅव द टेंडन्सी टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन, दॅट इज नॉन मेटल्स एक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. तर या नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करते, ऑक्सिजन एक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स, while fluorine accept 1 electron. As the atomic size is small, it easily accepts the electron and therefore fluorine is a strong metal, non-metallic metal, and lithium is a strong metal. So as we go from left to right, लेफ्टकडून राईटकडे जात असताना मेटलिक प्रॉपर्टी कमी होते. जसे जसे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतात तशी तशी मेटलिक प्रॉपर्टी कमी कमी होत जाते आणि नॉन मेटलिक प्रॉपर्टी वाढत जाते. म्हणजे ज्या ॲटमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये जास्त इलेक्ट्रॉन असेल तो सर्वात जास्त स्ट्रॉंग नॉन मेटल, आणि ज्या ॲटमच्या ऑर्बिटमध्ये लास्ट ऑर्बिटमध्ये कमी इलेक्ट्रॉन असेल तो सर्वात चांगला मेटल. त्यानंतर ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिली, द एलिमेंट्स प्रेझेंट इन द ग्रुप 17 आर कॉल्ड ॲज halogens. Fluorine, chlorine, bromine and iodine, they are called halogens. ग्रुप 17 मध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांना हॅलोजन्स म्हणतात आणि या पूर्ण एलिमेंट्सला हॅलोजन फॅमिली. फ्लोरीन ॲटॉमिक नंबर 9, क्लोरीन 17, ब्रोमीन 35 and iodine 53. Fluorine, electronic configuration of fluorine is 27, chlorine is 287, bromine is 28187 and iodine is 28187. General formula. Fluorine, all the halogens have same general formula. F2, fluorine F2, chlorine Cl2, bromine Br2 and iodine I2. They shows gradation in the physical state. Fluorine is in gaseous state, chlorine is also in gaseous state, it is yellowish green in color gas. Bromine is in liquid state, bromine is the only non-metal which is in liquid state, and iodine is in solid state.